गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज बरेच दिवसांनी आपण ब्लॉग करतो आहे, जे की आज आहे महाशिवरात्री। आज आपण जाणार आहे पुण्यातले साऊंड सिस्टम बघायला। मी जात आहे आणि माझ्यासोबत मी तुम्हालाही टूर करणार आहे साऊंड सिस्टमची। चला तर मग बघूयात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, स्टे ट्यून। तुम्हाला खूप मजा येणार आहे। सगळे साऊंड सिस्टम आज आपण बघणार आहोत। गाईज, माझ्याकडे आवरायला जास्त टाइम नव्हता, म्हणून मी माझ्या थोड्या वेण्या टाकल्या। थोडीशी ही आज हेअरस्टाईल केली, थोडीशी अलग आहे आणि थोडंसं मी काहीतरी वेअर केलेलं आहे। आणि दिस इज माय ऑल टाइम फेवरेट अँड दिस माय टी शर्ट अँड दिस इज माय पॅन्ट दिसणार नाही गाईज, बट तरी पण हा माझा आजचा लुक आहे। गाईज, आपण निघलोयात। सो गाईज, आपण पोहोचलोय नवभारत सोमवार पेठेत। तर मी तुम्हाला दाखवणार आहे पाठीमागनं। अजून इथली टेस्टिंग चालू झाली नव्हती, अजून साऊंड चेक बाकी होता। सो गाईज, तुम्ही बघू शकता तोपर्यंत मी इंट्रोड्यूसच करत होते की तोपर्यंत मला भेटले अनरिलीज पेजवाले। कॅमेरा दिसला ना दिसला की माझ्या मित्राची तर ओव्हर ॲक्टिंग चालू होते। पण मला माझ्यासारखाच अजून एक यूट्यूबर भेटला आणि मला त्यांच्यासोबत भेटून खूप भारी वाटलं। आम्ही चहासोबत थोड्याशा गप्पा मारून विचारांची देवाणघेवाण केली आणि खूप साऱ्या सेल्फीज काढला। मेका लाडले 2-4 सेल्फीज काढून झाल्यानंतर काम आहे ना, आमच्या कामाला निघालो। गाईज, आवाज तर जास्त येणार नाही, बट आय एम डॅम एक्साइटेड टू शो यू the brand setup here. Sound waves reaching the microphone are changed into impulse of electric current. गाईज, आज रस्त्याची खूप कन्फ्युजन झाली, सगळीकडे गर्दी होती, त्यामुळे काहीच रस्ता समजत नव्हता। शेवटी एका दादाला रस्ता विचारून आम्ही पुढे निघालो। एक सेटअप आपला कव्हर झालेला आहे आणि आता मी तुम्हाला दुसरा सेटअप दाखवणार आहे, की 5 पावलांच्या अंतरावरती आहे। तर मित्रांनो, आता आम्ही दुसऱ्या सेटअपला चाललोय, नाही का। खतरनाक असले सेटअप आहे पुण्यामध्ये। घरी बसून काय होत नाही मित्रांनो, बाहेर निघा, नाही का। बाहेर बघा। कहाँ से आते हैं? गाईज, फिरून फिरून आम्ही खूप दमलो होतो, म्हणून थोडंसं खायला थांबलोय। गाईज, आपण आलो आता दुसऱ्या सेटअपला आणि इकडे भरपूर गर्दी आहे। खूप गर्दी आहे गाईज, काहीच आवाज येत नव्हता गाईज, म्हणून मी व्लॉग मध्ये खूप मोठ्याने बोलत होते। नागेश्वर मंदिराची खूप मस्त सजावट केलेली होती आणि इतकं भारी वाटत होतं ते बघून। दर्शनासाठी खूप मोठी लाईन होती गाईज, त्यामुळे आम्ही लांबून देवाचे दर्शन केले। इथेच आम्हाला 9:15 वाजले होते गाईज आणि आम्ही विचार करत होतो की यार, आम्हाला बाकीचे सेटअप बघायला मिळेल का नाही मिळेल, बिकॉज 10 नंतर सेटअप चालू राहत नाहीत, म्हणून आम्ही तिथून निघायची घाई केली। पण गाईज, प्रसाद खाए बिना तो कोई नहीं, आज भोलेनाथ का प्रसाद हम सबको खाने मिलेगा। मी माझ्यासोबत गाईज माझ्या मित्रांसाठी पण थोडासा प्रसाद आणला भोले बाबाचा, त्यांना पण थोडी बुद्धीची गरज आहे गाईज। आपले मागचे 2 सेटअप बघून झाले, आता अजून एक फॅब्युलस सेटअप आहे जे आपण आता बघणार आहोत। लेट्स गो। अभी मजा आएगा ना भिड़ो।
गाडी थोडी लांब लावून आम्ही खूप पुढं चालत जाणार होतो, कारण आमच्यापासून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावरती आपला पुढचा सेटअप होता. मी पर्सनली काय त्र्यंबकेश्वर मित्रमंडळ पुणे याच्या सेटअपसाठी, हा सेटअप बघण्यासाठी मी पर्सनली खूप 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 एक्साइटेड होते. त्यामुळंच मी आज प्लॅन केला होता, ज़्यादा कुछ देखूंगी या नहीं देखूंगी, लेकिन ये वाला सेटअप तो मैं ज़रूर देखूंगी. जसं मी एक्सपेक्ट केलं होतं ॲज युजल, जो की सेटअप होता वाव. आय पर्सनली व्हेरी 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 लाईक इट. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता गाईज केवढी गर्दी होती. सगळे मे बी ऑल यूट्यूबर्स आणि ऑल व्हिडिओ एडिटर्स तिथं आलेले होते. आणि म्हणजे खरंच आहे ना, म्हणजे पुण्यात आणि पुणेकरांचा नाद कोणाला जमणार आहे का, आणि साऊंड सिस्टीमचा नाद तर कोणालाच जमणार नाही. आता आमची वेळ झाली गाईज, आता आम्ही घरी निघणार आहोत. घरी जाता जाता पण आम्हाला एक वाव गोष्ट दिसली गाईज, जी की होती ही रिक्षा. ही रिक्षा खूप मस्त सजवली होती आणि बघून इतकं भारी वाटत होतं की या रिक्षातच घरी जावं. वाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून खूप मजेदार व्हिडिओज बघायला मिळतील माझ्या चॅनलवर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. लवकर भेटूयात दुसऱ्या व्लॉगमध्ये.